सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. कलाकार या शो मध्ये आपण दरवेळी म्हणतो गाडी म्हणजे ॲडव्हेंचर, गाडी म्हणजे छानपैकी प्रवास करणं, गाडी म्हणजे आयुष्य. आणि हे सगळं ज्या गोष्टींच्या आयुष्यात, ज्या माणसाच्या आयुष्यात आहे, ती व्यक्ती आज आपल्या सोबत आहे. सुयश भाई, खूप खूप स्वागत आहे कलाकारवर. थँक्यू. श्रेयस, मला एक आधी हे सुरू करायच्या आधी एक प्रश्न विचारायचा आहे तुला. राईट. किती वर्ष करतोयस तू कलाकार? सर आता सर झाली 2 वर्ष आता होत आली. 2 वर्षांनी तुला माझी आठवण. सर 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 प्लीज. मी 2 वर्ष लागलेत तुला माझी. नाही, पण तुम्हाला माहिती आहे का, मी नेहमी ट्राय करायचो, पण काय तुम्ही ट्रेल्स बिल्स वर असता ना, आता काय म्हणजे ही गाडी तुम्ही घेऊन जाता त्यामुळे. आणि बघा, हे सत्य आहे, हे मी नाही म्हटलं, हे सत्य आहे. बघा, जसं मी म्हटलं की प्रवास, ऍडव्हेंचर आणि सगळंच काही तुमच्या आयुष्यात आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आपण सुरुवात करणार ते म्हणजे गाडीपासून. ओके, सो ही ड्रायव्हिंग कधी हाती आली, कधी ड्राईव्ह करू लागलात, कधीपासून गाडी शिकलात, काय काय किस्से आहेत, प्लीज आम्हाला सांगा. ड्रायव्हिंगचा सगळ्यात मेन किस्सा म्हणजे ऍक्च्युली माझं काम जेव्हा सुरू झालं, मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायचो, असोसिएट डिरेक्टर म्हणून काम करायचो आणि पुण्यात एक प्रोजेक्ट करत होतो. त्यावेळेला माझ्या घरी एक मारुती 800 होती. सो आमची पहिली गाडी घरातली, आणि विच वॉज अ व्हेरी डिअर कार टू एव्हरीबडी. आणि खूप लाडकी गाडी, सगळ्यांचा खूप जीव त्या गाडीवर. तर एका शूटच्या वेळेला त्याच्यात सामान, आमचं अगदी लो बजेट शूट होतं. सो घरातलीच गाडी, घरातलेच लोक काम करतायत, ह्या झोनला सगळं चाललं होतं. तर त्यावेळेला त्या गाडीत सामान भरून आम्ही एका लोकेशनला पोहोचलो. बरोबर. तर ती गाडी चालवण्याची जबाबदारी आमच्या डिरेक्टरने घेतली होती. राईट. आणि कारण मला तेव्हा गाडी चालवता यायची नाही, मी जस्ट 18 झालो होतो, जस्ट लायसन्स मिळालं होतं, आणि मला रस्त्यावर म्हणजे मेन रोडवरती गाडी चालवायची परवानगी नव्हती. सो त्यांनी आम्ही सगळं सामान भरून सकाळी गेलो, शूटला पोहोचलो. एक लोकेशन पॅकअप झालं आणि एका लोकेशनवरनं दुसऱ्या लोकेशनवर जायचं होतं. आणि हा शहाणा हिरोईनच्या गाडीत बसून गेला. मी इकडे मी असोसिएट डिरेक्टर प्लस प्रोडक्शन मॅनेजमेंट करतोय, सो फुल धावपळ चालली होती, रॅपअप चाललं होतं सगळं. आणि मग फायनली गाडी लोड झाली आणि मग लक्षात आलं की अरे डिरेक्टर तर गेलाय ऑलरेडी, स्वतः गाडी कोण चालवणार, कोणीच ड्राईव्ह करायला नव्हतं. आणि मग बाकी सगळेजण लोकेशनला जात होते. बरं, पुढचं लोकेशन आम्हाला वेळेत पॅकअप करायचं होतं. मी त्याला फोन केला, म्हटलं भाई तू गाडी इथेच सोडून गेलायस. तर तो म्हणला अरे आता कर काहीतरी. म्हटलं अरे आता काय कर काहीतरी. बरं, अँड दिस वॉज मी 18 वर्षाचा असताना, त्यावेळेला तर व्हॅले बिले सर्व्हिस किंवा ड्रायव्हर्स मिळणं वगैरे नाहीच नाही. म्हणजे फोन सुद्धा हार्डली काही ऍप्स असतील त्याच्यावरती, व्हॉट्सअप बिट्सअप पण नव्हतं, त्या काळातली गोष्ट आहे. सो म्हटलं भाई हे अवघड आहे, कसं करणार. तर तो म्हटला की बघ बाबा आता मॅनेज कर, मी आलोय ऑलरेडी इकडे. म्हटलं तर तू उलटा ये इकडे, नाही तर मला चालवावी लागेल गाडी, मला शक्य नाहीये. तर तो म्हटला नाही चालव ना. मी म्हटलं मला येते पण कॉन्फिडन्स नाहीये, मी कधी मेन रोडवर चालवली नाहीये. तर आमची एक असिस्टंट डिरेक्टर होती त्या प्रोजेक्टवरती, तर प्रार्थना नाव होतं तिचं. तिला मी म्हटलं तुला येते का गाडी चालवता? ती म्हटली मला पण नाही येत गाडी चालवता. मी म्हटलं एक काम कर, आणि हे सगळं पुण्यातली गोष्ट सांगतो. बरोबर. म्हटलं तू एक काम कर, मी गाडी चालवतो, तू गिअर वाचून मला सांग गिअर कुठला टाकायचा, कारण त्याच्यावरती गिअरवर नंबर असतात. म्हटलं तू मला सांग कुठला गिअर टाकायचा आणि आपण हळूहळू जाऊया. परत गंमत अशी की मला माझ्या इकडनं लाईटचा एक रॉड असे टाकले होते. सो मला मी असं आय वॉज लाईक दिस, फुल फोकस मध्ये गाडी चालवावी लागणार. 15 ते 20च्या स्पीडने मी एका लोकेशनवरनं दुसऱ्या लोकेशनला, आणि त्यात पुण्यात. बरोबर. इतक्या शिव्या खाल्ल्यात मी आयुष्यात त्यामध्ये रोडवरती लोकांच्या, की अरे इतका हळू चालवतोय गाडी. खूप घाण, म्हणजे पहिला माझा अनुभव तो होता. आपल्या प्रत्येक कुटुंबातला गाडी घेणं हा एक आनंद सोहळा असतो प्रत्येक माणसासाठी, खूप मोठा. म्हणजे आपण कितीही म्हटलं की आपल्या आयुष्यात काहीही बकेट लिस्ट असो, त्या बकेट लिस्ट मध्ये कुठे ना कुठे प्रत्येक माणसाची गाडी हे सुद्धा एक गोष्ट असते. तर तुम्हाला तुमची त्या आयुष्यातली गाडी कोणती होती जी तुम्ही घेतलीत आणि त्याचा आनंद तुम्हाला प्रचंड आहे? दॅट वॉज युअर फर्स्ट कार, किंवा ती गाडी ज्याची बकेट लिस्ट तुमची टिक झाली? i10 माझी पहिली गाडी. सो मी मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर बराच काळ मुंबईमध्ये मी स्ट्रगल करत असताना मला बसने ट्रॅव्हल करणं, ट्रेनने ट्रॅव्हल करणं हे अजून झेपत नव्हतं तेवढं. आणि मुंबईच्या तुम्हाला गाडी यायची तेव्हा पण तेव्हा मी गाडी घेऊन आलो नव्हतो पुण्यातनं, कारण तेव्हा पुण्यात एकच गाडी होती. सो
मी ऍक्च्युली घाबरायचो ट्रेन आणि बसच्या ट्रॅव्हलला. तरी बस ओके होती, ट्रेन मध्ये घुसायचं म्हणल्यानंतर मला फुल टेन्शन यायचं. बरं त्यात इतके रोज हे सगळे मुंबईकर ज्या पद्धतीने लोकल्स पकडतात आणि हे बघायचं, त्यावेळेला एक कॉन्फिडन्स यायचा. पण ती तेवढी त्यांची तेवढ्या वर्षाची सवय आहे किंवा हे आहे, तेवढे पर्व आपण नसतो. आता तुम्हाला सांगशील तर आता मी सहज घुसेन, आता मला काही टेन्शन नाही, कारण आता मी इतकी वर्ष मी मुंबईचाच झालेलो आहे. मुंबई पण स्वतःच शहर मानतो. सो त्यामुळे ते काही आता टेन्शन नाहीये. पण त्यावेळेला इट यूज टू बी व्हेरी डिफिकल्ट. आणि मी एकदा, आणि त्यावेळेला माझे 2-3 प्रोजेक्ट चालू होते. सो 3 मालिकांचं शूटिंग एका वेळेला चालू होतं. त्यामुळे त्यावेळेला मला प्रवास पण खूप होता. म्हणजे मी अंधेरीवरनं मड आयलंडवरनं परत इथे अंधेरीतच दुसरं एक लोकेशन होतं. सो 3 वेगवेगळ्या लोकेशन. अंधेरी MIDC वगैरे. अंधेरी MIDC, एक MIDC ला होतं, एक क्लिक निक्सनला होतं, म्हणजे पवईच्या इकडे, चांदिलीच्या इकडे, आणि एक मड आयलंडला. सो 3 शूट्स करायला लागायचे दिवसभरात. आणि 3 शूट्सला जायचं म्हणजे फुल मारामार व्हायची. सो मी एकदा बाबांना म्हणालो फोन करून, म्हटलं बाबा आता मी गाडी घेतो, काहीतरी करतो, कारण आता मला शक्य नाहीये. कारण रोज बसनी आणि ट्रेननी ट्रॅव्हल करणं आणि त्यात वेळेत पोहोचणं, सगळं सामान कॅरी करायला लागायचं, खूप अवघड व्हायचं त्यावेळेला. सो दॅट वॉज माय फर्स्ट कार, I10. त्यावेळेला I10 घेतली आणि मग I10 चालवायला लागलो. मला इनफॅक्ट I10चा पण पहिला किस्सा आठवतो. मी आता त्या ऍक्टरचं नाव नाही घेणार किंवा मालिकेचं नाव नाही सांगणार, पण माझी नवीन I10 होती. आणि त्यात ना एक कॅमिओ करायला एक ऍक्टर आला होता आमच्या एका मालिकेत. खूप सिनियर ऍक्टर आहे. आणि सो माझी गाडी नवीन असल्यामुळे प्रोडक्शननी मला रिक्वेस्ट केली की अरे आपण त्याची एंट्री तुझ्या गाडीतनं दाखवूया, नवीन गाडी चांगली दिसते वगैरे. तर म्हटलं ठीक आहे, आता काय बरं, आपण नवीन असतो, मालिका नवीन आहे, नाही कसं म्हणणार ना. तर म्हटलं हा ठीक आहे, बरं ह्या गोष्टीचे पैसे मिळतात वगैरे हे माहित नव्हतं मला, की गाडीचे पैसे देतात वगैरे. सो म्हटलं हा ठीक आहे, चला करा. तर त्या ऍक्टरनी पहिल्या दिवशी, माझ्या गाडीचा पहिला दिवस, पहिल्या दिवशी माझी गाडी घासली. यार म्हणजे तुम्ही नाही. आणि म्हटलं यार, बरं त्याला वाटलं प्रोडक्शनची गाडी आहे त्यामुळे तो कसंही चालवत होता. तो उतरला, एंट्री झाली, सगळं झालं. आणि नंतर आमच्या टीममध्ये मी त्याच्याशी बोलत नव्हतो बराच वेळ. तर तो म्हणला ह्याला काय झालंय, तो कोणीतरी त्याला सांगितलं तू त्याची गाडी घासलीस म्हणून. मग तो येऊन मला म्हटलं अरे सॉरी, मला वाटलं प्रोडक्शनची गाडी आहे, तुझी गाडी माहित नव्हतं. म्हटलं अरे प्रोडक्शनची असली तरी घासली मला नेहमी लोक म्हणतात नाही, गाडी चालवणं इट इज अ मेडिटेशन, इट इज अ मी टाइम. म्हणजे सहज कोणीतरी नसलं तरीही ती गोष्ट आवडीची असते, कारण आपण आपले असतो गाडीत. हे तुमचंही आहे का? व्हॉट डू यू डू? सुयश गाडीत बसून करतात तरी काय? ते कॉल घेतात किंवा ते काही फक्त बाहेर बघत असतात, फक्त ट्रॅव्हल करतात, तो त्यांचा एक मी टाइम असतो, मेडिटेशन असतं तरी गाणी ऐकतात? मी गाणी खूप ऐकतो, त्यानंतर पॉडकास्ट खूप ऐकतो. मी व्हिडिओ मुद्दाम काही बघत नाही, कारण मी मुद्दाम तशी सिस्टीम पण नाही लावली की गाडीत काही व्हिडिओच डिस्ट्रॅक्शन नको. पण गाडीतनं जाताना अनेक गोष्टी, मला आय लव्ह ड्रायव्हिंग. एक तर तुम्हाला कितीही तास ड्राईव्ह करायला सांग, मी न थकता ड्राईव्ह करू शकतो. सो मी बाय रोड ऑलमोस्ट 300, 600, 800 किलोमीटर एका दिवसात केलेलं आहे. हो. सो 800 किलोमीटर ऑल्सो, 800 कशाला, जास्तच. आता आय थिंक MP ला जायला किती 1000 किलोमीटर बरोबर आहे. सो ते मी एका दिवसात करतो. जर काही मनासारखं होत नाहीये किंवा खूप टेन्शन आलंय, काहीतरी परीक्षा चाल्यात तोंडावर किंवा स्पर्धा चालली आहे कुठली तरी तोंडावर, किंवा खूप स्ट्रेस आहे, असं जर जेव्हा केव्हा अशी वेळ असायची तेव्हापासून मी बाईक काढायचो आणि निघून जायचो कुठेतरी. सो माझ्या घरच्यांना माहित नसायचं मी कुठे जातोय. मी मुळशी, तामिणी, काही वेळेला मुंबईला सुद्धा, लोणावळ्या पर्यंत पण बाईक. हो व्यवस्थित. अरे इनफॅक्ट लॉकडाऊनला आम्ही सायकलवर लोणावळ्याला जायचो. सो इट यूज टू बी फन. दॅट हॅज बीन इन द सिस्टीम. माझ्या शाळा कॉलेजच्या दिवसांपासून माझ्या ते सवयीचं आहे ड्राईव्हला जाणं, लॉंग ड्राईव्हला जाणं. की मी आता मुंबईला पण आपलं शहर मानतो. या शहराने अनेक गोष्टी दिल्या असतील, अनेक आठवणी असतील, पण ना मला तुमच्या आयुष्यातली एक सगळ्यात महत्वाची आठवण वाटते आणि ती तुमचा ठेवा वाटतो, ते म्हणजे तुमचा मित्रपरिवार. म्हणजे आता हर्षदा यांचा फोन आला होता, म्हणजे कधी कधी ना तुमच्यामधलं जे
बॉन्डिंग आहे किंवा तुमच्यामधली जी मैत्री आहे, जे प्रेम आहे, ते तुमच्या डोळ्यात दिसून येतं. आणि फक्त तुमच्या नाही, तत्सम तुमच्या मंडळींच्या सगळ्यांच्या. हे सहजा होत नाही. म्हणजे हे फक्त एका मालिकेत काम केल्यामुळे होत नाही, हे फक्त एका सिनेमात काम केल्यामुळे होत नाही. ते वारंवार तुम्ही ट्राईड टेस्टेड गोष्टी करता आणि मग नकळतपणे एकमेकाच्या आयुष्यात एवढं महत्वाचं होतं ना, ती गोष्ट मला तुमच्या डोळ्यात दिसते. तसंच आहे का की नकळतपणे ही मंडळी आयुष्यात आहेत आणि आयुष्यात आहेत ते कायमसाठी आहेत, कायमस्वरूपी आहेत? भाई मी ना आता हे खूप ट्रॅव्हलिंग आपण आज आता ट्रॅव्हल करतोय म्हणून त्या हिशोबाने किंवा त्या अनुषंगाने मी तुला याचं उत्तर देतो. बरेचदा प्रवास करताना, बिकॉज सोलो ट्रॅव्हल करतो मी कॉलेज पासून, अनेक वेळेला अनोळखी जागांमध्ये अनोळखी लोक खूप चांगले अनुभव देऊन जातात. आणि मला आजपर्यंत टचवूड आय हॅव बीन ब्लेस्ड की मला आजपर्यंत कुठल्याही प्रवासात कुठल्याही पद्धतीचा वाईट अनुभव नाही आलाय. मला कुठेही वाईट माणसं नाही भेटलेत. आणि मला याबद्दल नेहमी लोक सांगतात की अरे तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला चांगलीच माणसं भेटतात. आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की मला माझ्या आयुष्यात इतकी चांगली माणसं भेटली आहेत किंवा भेटत राहतात टप्प्याटप्प्याला, की ते कधी आयुष्याचा भाग होऊन जातात ते कळत नाही. आणि कुठलं तरी नातं टिकवायचं म्हणून किंवा कुठल्या तरी एखादं रिलेशनशिप आपण मेंटेन केलंय हे दाखवायचं म्हणून ते करण्यात काही मजा नाही. ते नॅचरली झालं तर त्याच्यात खरं बॉन्डिंग लक्षात येतं. सो माझ्या आयुष्यात हर्षदाताई असेल, मृणालताई असेल, संजय जाधव असेल, चंद्रकांत लोकरे असेल, बाकी अनेक मित्र, आरती, आशू, रोचन, खूप लोक, अनेक जण आहेत की जे इतके छान जोडले गेलेले आहेत इतकी वर्ष. आणि हे फक्त इंडस्ट्रीतले नाही, इंडस्ट्री बाहेरचे सुद्धा अनेक मित्र मैत्रिणी आहेत जे खूप छान पद्धतीने जोडले गेलेत आणि इतकी वर्ष एकमेकांचा प्रवास जवळनं अनुभवतात. त्यामुळे आता ते खूप नॅचरल आहे बॉन्डिंग होणं किंवा एकमेकांबद्दल काहीतरी वाटणं. एक कलाकाराला एक स्वप्नवत असतं की त्याला कोणीतरी ओळखावं रस्त्यावर, आणि ते तुमच्याकडे असंख्य कलाकारांकडे किस्से असतात त्या गोष्टी. आता तो किस्स्याकडे मी येणार आहे. म्हणजे ते कधी झालं? म्हणजे तुमच्या नाटकाच्या वेळी झालं, एकांकिकेच्या दरम्यान झालं, जेव्हा तुम्हाला ते स्टेटस मिळालं की बाबा कोणीतरी आपल्याला ओळखतंय, की मालिकेदरम्यान झालं, कारे दुरावा वगैरेच्या दरम्यान झालं? कारेदुरावा नंतर झालं, आयडियली कारेदुरावा नंतर झालं. त्याच्या आधी ओळखत होते, पण असं त्याच्या आधी मी पुढचं पाऊल नावाची मालिका करत होतो, भैरोबा करत होतो, दुर्वा करत होतो. सो लोक ओळखत होते, नाही असं नाही. पण कारेदुरावाला ऍक्च्युअली लोकांनी डोक्यावर उचलून धरलं आणि आजही जय म्हणून हाक मारतात. आजही लोक त्याच ओळखीने अजूनही कनेक्ट होतात, अजूनही त्यांच्या घरातला एक मेंबर मानतात. सो कारेदुरावा वॉज द मालिका जिथे ऍक्च्युली लोकांनी ओळखायला सुरुवात केली. पार्ल्यात राहायचो तेव्हा आम्ही, शेअर करून राहायचो आम्ही. तुम्ही कोण कोण राहायचं इकडे पार्ल्यात? तरी मी, आरती वडकबाळकर, आशुतोष पराणकर, त्यांचं लग्न झालं होतं त्यामुळे ते दोघं, सिद्धार्थ चांदेकर, रोचन गानू, क्षितिज पटवर्धन आणि मी. आम्ही 7-8 जण राहायचो आणि पार्ल्यात राहायचो त्यावेळेला. बरं, त्याआधी तेव्हा आम्ही शेअर करत नव्हतो, तेव्हा आम्ही वेगवेगळे सोसायटीज मध्ये राहायचो. सो मी राहायचो, मला वाटतं गंधार, संगोराम आणि निपुण असे माझ्याबरोबर तेव्हा शेअर करत होते. आणि ते दोघं जास्त नसायचे मुंबईत, ते पुण्यालाच जास्त असायचे. सो मी एकटा असायचो मोस्टली. आणि त्या एका बिल्डिंग मध्ये मला अजूनही आठवतंय, मी असा बाहेर पडलो शूट साठी निघायला म्हणून, आणि एका आजींनी हाक मारली, काय कलाकार? तर ना मला 1 मिनिट पुण्यात आल्यासारखं वाटलं की पुण्यात असं पटकन हाका मारणं किंवा हे असं होतं. तर तुम्ही कलाकार आहात ना असं म्हणून त्या आजींनी परत म्हटलं हो आजी, ह्या चांगलं चांगलं काम करतोस वगैरे असं करून त्या गेल्या, एवढंच बोलल्या. तर मला एकतर ते कलाकार या शब्दात इतकी गंमत होती ना की त्यांनी ती कलाकार म्हणून हाक मारली. दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय रिअलाइज्ड की अरे रस्त्यावर आता आपल्याला ओळखायला लागलेत लोक, आता आपल्याला हाक मारतायत लोक. म्हणजे नेचर, फोटोग्राफी अँड ट्रॅव्हल विच यू लव्ह द मोस्ट. म्हणजे आता मागच्या जेवढे पण तुम्हाला लोक ओळखतात, तुम्हाला सोशल मीडियावर फॉलो करतात, सगळ्यात जास्त फीड जर तुमचं कोणी पाहत असेल तर या गोष्टींचं पाहत आहे, कारण तुझं प्रेम आहे. तुम्ही त्याच्याबद्दल अजून अभ्यास पण करताय मी ऐकलं. सो त्याच्याबद्दल आम्हाला प्लीज सांगा ना, प्रेक्षकांना सांगा ना. सो एन्व्हायरमेंटल सायन्स ग्रॅज्युएट आहे मी, आणि मी बायोडायव्हर्सिटी स्पेशल्स केलं होतं. आता परत त्याच्याबद्दलची आणखी एक डिग्री घ्यायचा प्रयत्न करतोय. जेव्हा डिग्री मिळेल तेव्हा बोलूया, आता तरी अभ्यास चालू आहे. मी जेव्हा कॉलेज
निवडायची वेळ आली किंवा 1 वर्ष मी गॅप घेतला होता Right. नाटकासाठी म्हणून. सो त्यानंतर जेव्हा कॉलेज स्विच करायची वेळ आली त्यावेळेला अगदी सोप्पा जाईल, फार काही अभ्यास नसेल, खूप फील्ड ट्रिप्स असतील, थोडी मजा येईल. हा मजा येईल, Right. कारण नवीन विषय होता. सो एन्व्हायरमेंटल सायन्स निवडण्याचं कारण ते होतं त्यावेळेला की अरे होऊन जाईल होऊन पटकन. नंतर विषय निवडल्यानंतर लक्षात आलं की अरे नाही, हे सायन्स प्रकरण जरा डिफिकल्ट Difficult आहे, आहे, खरं सायन्स बऱ्याच गोष्टी आहेत, मग इतर पण विषय व्हेरी आहेत, ट्रू. प्रॅक्टिकल्स आहेत, लेक्चर अटेंडन्स कंपल्सरी आहे. पण आय थँक माय कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज पुण्याचं. दे हॅव हेल्प मी, द एंटायर स्टाफ हॅज हेल्प मी. जेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे या मुलाला नाटकामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, हा खूप पॅशनेटली करतो ते, तेव्हा त्यांनी कुठल्याही पद्धतीचं प्रेशर नाही ठेवलं माझ्यावरती. मला जसं शक्य होईल तसं सपोर्ट केलं, आजही करतात. मेंटॉर होते, त्यांनी मला सांगितलं की, माझा एक मेंटॉर होता, त्यांनी मला सांगितलं की तू परत वाईल्ड लाईफ फोटोग्राफी परत चालू कर. म्हटलं सर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मी म्हणजे जमेल तसं करतोय, करतो हळूहळू. पण आता फक्त वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हटली तर मग मला आय हॅव टू गिव्ह अ लॉट ऑफ टाइम टू इट. ही सेड डू इट, यू कॅन डू इट. तर मग त्यावेळेला परत जंगलांमध्ये जायला लागलो आणि मग तिथून ते परत सगळं सर्कल सुरू झालं की मग ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफी फक्त वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी म्हणून नाही, पण त्या प्राण्यांच्या आयुष्यात काय प्रश्न आहेत त्याचा अभ्यास जितका करता येईल तेवढा माझ्या परीने मी आता करायचा प्रयत्न करतोय की ऍटलिस्ट मला तरी त्यातलं काहीतरी माहिती पाहिजे. बाकी 4 जणांना मला शिकवण्याची काही इच्छा नाही. मी ऍटलिस्ट स्वतःपुरतं ते शिकतोय की जेणेकरून उद्या माझ्यावर कुठलीही वेळ आली अशी तर मला त्यातनं चांगलं सेन्सिबल सोल्युशन काय येईल ते काढता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टीमध्ये जर मी तुम्हाला विचारलं सुरेश भाई तुमचा मोठो आहे तरी काय या क्षेत्रात राहण्याचा, कारण तुम्ही आताच म्हटलात मी मुंबईला शिफ्ट झालो, अभिनयासाठी झालो, मी 1 वर्ष ब्रेक घेतला, तो नाटकासाठी आणि अभिनयासाठी घेतला, पण आता तुम्ही फोटोग्राफी देखील करताय, आता तुम्ही अॅनिमल्स, तुम्ही नेचर, ह्या सगळ्या गोष्टी जरी करताय, ह्याचा अर्थ काय तुम्ही 10 गोष्टी आता करू लागलात. सो मोठो आयुष्यात आहे तरी काय या क्षेत्रात वावरण्याचा, या क्षेत्रात शांत आणि पेशन्स ठेवण्याचा? मला खूप समाधान मिळतं काम करून, मला खूप जास्त आनंद मिळतो. म्हणजे 4 पैसे कमी मिळाले तरी चालतात, पण जेव्हा मी अभिनय करतो, जेव्हा मी एखादं कॅरेक्टर परफॉर्म करतो, मला खूप समाधान मिळतं, मी खूप शांत झोपतो घरी जाऊन. सो मी जेव्हा नाटकाचा प्रयोग करतो ना त्यावेळेला आय एम द हॅपीएस्ट. ज्या ज्या दिवशी नाटकाचा प्रयोग असतो त्या त्या दिवशी मी खूप छान झोपू शकतो घरी जाऊन. सो आय थिंक ते जे समाधान आहे ते मिळत राहणं खूप जास्त गरजेचं आहे कुठल्याही अभिनेत्यासाठी. मला बाकीच्यांना काय मिळतं याच्यात अजिबात पडायचं नाहीये, इंटरेस्ट नाहीये. प्रसिद्धी, पैसा किंवा अप्रिसिएशन तू म्हणालास तसं लोकांनी ओळखणं, म्हणजे एक सेलिब्रिटी स्टेटस येणं वगैरे, हे सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत. मला स्वतःला एक गोष्ट म्हणजे मला लेखकाने लिहून दिल्यानंतर एक कॅरेक्टर, त्याच्याबद्दल जी काही वाटणारी भावना आहे, मग प्रेम असेल, मत्सर असेल, जेलसी असेल, किंवा काय हेट्रेड असेल, अँगर असेल, जी काही भावना त्या लेखकाने लिहिलेली आहे ती मला चांगल्या पद्धतीने कन्वे करता येते की नाही, दॅट इज माय ओनली फोकस. मला ह्या सगळ्या प्रसिद्धी, सेलिब्रिटी स्टेटस, व्हॉट एव्हर वी स्पीक अपॉन, ह्या सगळ्या गोष्टी लांब ठेवता येतात. हो, मला वाटतं एका पॉइंट नंतर वेन यू ऍक्सेप्ट युअर सेल्फ ॲज अ नॉर्मल ह्युमन बिईंग, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला सांगता ना की तुम्ही सेलिब्रिटी आहात तिथे प्रॉब्लेम होतो. सो मी रोज घरातनं बाहेर पडताना स्वतःला अजिबात सांगत नाही की मी कोणीतरी आहे. मी नॉर्मल माणसासारखा आजही बाहेर पडतो. 4 लोकांनी जरी ओळख दाखवली तर ती तेवढ्या वेळापुरती आहे, ती माझ्यासाठी नाही, ती मी केलेल्या कुठल्या तरी कॅरेक्टरसाठी आहे. आणि मी घरात खूप रमतो. अरे मी गार्डनिंग करतो, पुस्तकं वाचतो, इतर काहीतरी गोष्टी करतो. सो मला कंटिन्युअसली बाहेरचं व्हॅलिडेशन लागत नाही. मला सतत बाहेर कोणीतरी मला व्हॅलिडेट करतंय, माझं जगणं व्हॅलिडेट करतंय, हे मला सतत लागत नाही. मला ते इट डझंट गिव्ह मी एनी किक. सो म्हणून मला खूप सोशल मीडियावरती जर लाईक्स आले किंवा कमेंट्स आले किंवा काय, इट डझंट हिट मी, मला त्याचा त्रास नाही होत. सो ते अरे यार हे एवढ्याच लोकांनी बघितलंय, अरे हे एवढ्याच लोकांपर्यंत पोहोचलंय, हा विचारच येत नाही डोक्यात.
ते एकदा पोस्ट केलं विषय संपली संपला. गोष्ट. हा, या झोनला ते ठेवता येतं. पण ना आता या सगळ्यानंतर आता हा टिपिकल प्रश्न आहे, हा. कॉपी पेस्ट मी सगळ्यांना विचारतो, तुम्हाला पण विचारायचं आहे. कलाकार म्हटलं तर आपण कोणाला तर इन्स्पायर करतो, कोणाकोणा इन्स्पायर होत असतो. ठीक आहे, तुम्हाला एक संधी दिली सुरेशभाई, तुम्हाला या सीटवर कोणाला तरी बसवायचंय आणि निखळ गप्पा मारत 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 ड्रायव्हर जायचंय. त्या व्यक्तीसोबत तुम्ही काम केलं असो नसो, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातली असो नसो, मला नाही माहिती ती व्यक्ती कोण असेल आणि का, ज्याच्यासोबत तुम्हाला निखळ ड्रायव्हर एकदा तरी जायचंय. ड्रायव्हर शाहरुख खान. हा, क्या मला बात. त्या माणसाबरोबर ड्राईव्हला जायला आवडेल. ही हॅज, आय डोंट नो, ही इन्स्पायर्स मी इन मेनी वेज. सो ते मुंबईत आल्यापासनं ते आजपर्यंत मुंबईत ज्या पद्धतीने सर्व्हाइव्ह करतायत, काय स्ट्रगल असेल, काय बॅटल असेल ते जाणून घ्यायला आवडेल. ह्या इंडस्ट्रीतला विचारलास म्हणून शाहरुख खान. पण अदरवाईज इफ यू रिअली आस्क मी, हे उत्तर फार स्ट्रेंज असेल किंवा हे फार मला जेन्युइनली ज्या आपल्याकडे असलेल्या राजकीय नेत्यांबद्दल एक जो काही आदर आहे, प्रेम आहे, त्यापैकी मला स्वतःला अटल बिहारी वाजपेयींकडनं खूप काहीतरी शिकायला मिळणार आहे असं नेहमी वाटत राहतं. सो आय डेफिनेटली लुक अप टू हिम इन मेनी वेज, कारण त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकता येण्यासारख्या असं बरेचदा वाटतं. सो असे अनेक लोक आहेत रे ज्यांच्या बरोबर वेळ घालवावा असं वाटतो, ज्यांच्याकडनं खूप शिकावं असं वाटतं. पण ड्राईव्हर जायचं म्हटलंस तर मला मग आता ही दोन नावं घ्यावीशी वाटतात. सुपर. पण आता या सगळ्यानंतर दिवाळी आहे आणि दिवाळीत आता तुम्ही जाल का, घरी जाणारच आहात म्हणा, उद्यापासून दिवाळी सुरूच होते. पण या सगळ्यानंतर आता मी काही फराळाची नावं घेईन. अरे बापरे. हा, तुम्हाला एक एक फराळ डेडिकेट करायचं त्या व्यक्तीला, की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात त्या फराळासारखं महत्वाची आहे. ओके, लेट्स स्टार्ट. ओके, चला. सगळ्यात पहिला फराळ करंजी. आई माझी. खूप गोड. अतिशय गोड. सो आई. क्या बात आहे. बेसनाचा लाडू. सगळ्या गोडच गोष्टी येणार. माहित नाही, बेसनाचा लाडू माझा खूप आवडता लाडू आहे. राईट. त्यामुळे मी असं एका व्यक्तीचं नाव घेतलं तर प्रॉब्लेम होईल. ते मी स्वतःच काही. ओके, नेक्स्ट चकली. कुरकुरीत चकली. मृणाल देशपांडे. क्या बात. कारण ती काय वेळेला खूप धारधार वागते. पण ती मनातनं खूप अशी प्रेमळ आहे. व्हेरी ट्रू. ओके, नेक्स्ट इज चिवडा. सगळंच काही आहे त्याच्यात. हर्षदा खानविलकरला खरं तर सगळ्याच फराळांची त्यांनाच द्यायला पाहिजे, कारण शी इज दॅट इम्पॉर्टंट टू मी. पण हर्षदा ताई चिवडा एवढ्यासाठी, कारण ॲज यू सेड की त्यात सगळंच प्रेम आहे, जिथे गरजेचं तिथे स्ट्रिक्ट होणं आहे, सगळ्यांची खूप काळजी घेते ती. तिच्या आयुष्यात जेवढी लोक आहेत त्या लोकांना सांभाळून ठेवणं, हे ऍक्च्युली मी तिच्याकडनं शिकतोय. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. सो इट्स पॅक अप.